महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श विचारांना अभिवादन करून बहुजन संघटक या ऑफिशियल पेजवरती धम्मपद आणि धम्मपदातील यमकवग्ग यातील काही महत्त्वपूर्ण गाथेवरती बोलण्यासाठी या ठिकाणी मी उपस्थित आहे. खरं तर धम्मपद हा जगातील सर्वात महत्त्वपूर्ण ग्रंथ मानण्यात येतो. महत्त्वपूर्ण यासाठी कारण धम्मपदातील ज्या गाथा आहेत, ज्या गाथेंचं अनुसरण जर प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या जीवनामध्ये जर केलं तर निश्चितपणे जीवन जे आहे एक समग्र विकासाच्या दृष्टिकोनातून विकसित होऊ शकेल. आणि म्हणून या धम्मपदातील पहिला यमकवग्ग आणि या यमकवग्गातील एक महत्त्वपूर्ण गाथा, दोन गाथा या महत्त्वपूर्ण आहेत. या दोन गाथेपैकी जी पहिली गाथा आहे, या पहिल्या गाथेमध्ये बुद्ध या पद्धतीने भिक्षूंना उपदेश करतात. अकोची मग अवधी मग अजिनी मग आहासिमे एचतंग उपनयंती वेरंग तैसन सम्मति. उसने मुझको मारा, अपमानित किया या मारा. उसने मुझको धोखा देकर पराजित किया. उसने मेरी अनमोल वस्तुएं छीन ली. ऐसी बातों को जो गृहस्थ हो या प्रवजित हो, उपासक हो या भिक्षु हो, जो मन में गांठ बांधे उनके पारस्परिक वैर कि वो भले वैर नए हो या पुराने हो, छोटे हो या बड़े हो, ऐसे वैर शांत नहीं होते. और दूसरी गाथा, इस गाथा में बुद्ध कहते हैं अकोची मंग अवधि मंग अजिनिमी आहासिमे ए चतंग नूपनयंती वैर तेसु पसम्मति. उसने मुझको अपमानित किया, उसने मुझको मारा, उसने मुझको पराजित किया, उसने मेरी अनमोल वस्तुएं छीन ली. ऐसी बातों की जो लोग मन में गांठ नहीं बांध रखते, बहुत समय होने पर भी उसका स्मरण नहीं रखते, उनके पारस्परिक छोटे या बड़े, नए या पुराने, सभी प्रकार के वैर शीघ्र ही शांत हो जाते. वैर भाव हा मनुष्य जीवनातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा विकार आहे. ज्याच्या मनामध्ये वैरतेची भावना आहे, ज्याच्या मनामध्ये सूड घेण्याची भावना आहे, या सूड घेण्याच्या भावनेतून समग्र जीवन जे आपलं प्रभावित असतं. कारण सूड हे द्वेषातून उत्पन्न होत असतो, वैरभाव हा द्वेषातून उत्पन्न होत असतो. आणि द्वेषातून उत्पन्न झालेली प्रत्येक कृती ही मनुष्याच्या जीवनामध्ये एक प्रकारचं विष निर्माण करण्याचं काम करत असते. म्हणून जीवन जगत असताना, समाजात वावरत असताना सगळ्यात जास्त जर प्रभावित कोणती गोष्ट आपल्याला करत असेल तर ते आपलं द्वेषयुक्त मन आहे. आणि द्वेषयुक्त मनातून प्रत्येक व्यक्ती कृती करत आहे. द्वेषयुक्त मनातून एखादा व्यक्ती इतका वैरभाव ठेवत आहे की एखाद्या व्यक्तीला समग्रतेने नष्ट करण्यासाठी तो संपूर्ण जीवन लावत आहे. त्याचं मन त्या प्रकारच्या भावनेने ग्रसित झालेलं आहे. आणि या प्रकारची भावना त्यांच्या जीवनाला परिपूर्ण एक घेरून टाकते. ज्या पद्धतीने एखाद्या लाकडाला लागलेला चिखल जो असतो, तो चिखल त्याला लागल्यानंतर जसं चिखलाचं वेस्टर्न वाढत जातं, त्याच पद्धतीने त्या चिखलातून आणि त्या समग्र त्या लाकडाला लागलेल्या त्या सर्व चिखलाच्या मातीच्या त्या ढिगाऱ्यातून तो एक ढिगारा हा वाढतच जात असतो. त्याच्यावरती स्तर आणि स्तर हे साचतच असतात. या पद्धतीने प्रत्येक व्यक्तीच्या मनाची अवस्था ही होत आहे. या पद्धतीने प्रत्येक व्यक्तीचं जीवन प्रभावित आहे. मग तुम्ही समाजात असा किंवा तुम्ही घरात असा, तुम्ही
राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असाल, तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असतात, तुम्ही प्रशासकीय क्षेत्रामध्ये काम करत असाल, अथवा तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असतात, जेव्हा तुमच्या मनाला वैर भावना ही पकडत असते, तेव्हा त्या वैर भावनेतील जी काही दूषित मनोवस्था आपली बनत असते, त्यातून आपला वैरभाव कधीच संपत नसतो. भगवान बुद्धांनी अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट या जगाला दिली आहे, आणि ती महत्त्वपूर्ण गोष्ट जर कोणती असेल तर ती महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे वैरभावातून मुक्ती. द्वेष भावनेतून व्यक्ती, जेव्हा द्वेष भावनाच आपल्याकडे नसेल तर आपलं जीवन एक प्रकारच्या मैत्रीने भरून जाईल. मैत्री भावना ही फक्त काय डोळे बंद करून सर्व विश्व आणि सर्व प्राणी सृष्टीवरती फक्त भावना करणे, याला मैत्री भावना म्हणत नाही. मैत्री भावना म्हणजे प्रॅक्टिकल तशा प्रकारची मनाची अवस्था, आणि प्रॅक्टिकल मनाची अवस्था जर आपल्यामध्ये निर्माण होत नसेल तर आपण धम्मापासून कोसो दूर आहे. आणि यामुळे आपल्या जीवनामध्ये नाविन्यता काहीच नाही. हा, आपल्या जीवनामध्ये वैरता आहे, आपल्या जीवनामध्ये द्वेष आहे, आपल्या जीवनामध्ये लोभ आहे, आपल्या जीवनातील मोहता इतकी जास्त वाढलेली की ज्याच्यामुळे आपल्याला नवी दृष्टी ही मिळत नाही. म्हणून कितीही धम्माच्या गप्पा जरी आपण केल्या, कितीही आपण धम्माविषयी चर्चा जरी केली, कितीही आपण धम्माविषयी अनेक लोकांना आपलं ज्ञान सांगितलं, आपल्याला माहिती असलेली गोष्ट सांगितली, तरी देखील आपल्यातील या मानसिक विकारांची जी स्थिती आहे ही जैसे की तैसेच राहते, ती बदलत नाही. बुद्धांचा समग्र जे बल बुद्ध देतात, ज्याला केंद्रीभूत करतात, ते केंद्रस्थान हे तुमचं मन आहे. आणि या मनातील उत्पन्न होणाऱ्या ज्या मानसिक प्रवृत्ती आहे, या मानसिक प्रवृत्तीला बदलण्यासाठी बुद्ध आपल्या समग्र तत्त्वज्ञानामध्ये या मानसिक प्रवृत्तींना बदलण्याची प्रक्रिया सांगतात. कशा पद्धतीने ही प्रक्रिया होते याविषयी तथागत बोलतात. म्हणून जीवनामध्ये जर पाहिलं तर आपलं जीवन या दृष्टिकोनातून कुठेच नाही आहे. आपण धम्म या दृष्टिकोनातून पलायनवाद करतो. आपण प्रत्येक गोष्टीला नवीन आणि नवीन नवीन गोष्टींच्या उपाय कौशल्य स्वरूपात नवीन गोष्टी पाहत आहोत, नवीन गोष्टी नेमत आहोत. म्हणून धम्माच्या या सर्व सभ्यतेपासून आपण दूर आहोत, सर्व संस्कृतीपासून दूर आहोत. जर आपल्याला धम्माची संस्कृती आपल्या जीवनामध्ये निर्माण करायची असेल तर बुद्धांचं प्रत्येक वचन खूप महत्त्वाचं आहे. जर आपण नव्या पिढीला, नव्या येणाऱ्या पिढीला जर नवीन सभ्यता जर आपल्याला शिकवायची असेल तर आपल्याला बुद्ध बनण्याच्या प्रक्रियेमध्ये पोचणे खूप गरजेचं आहे. जे अनेक लोक पोचत नाही किंवा ते पोचण्यासाठी वेगळ्या प्रकारचे मार्ग शोधून काढतात आणि ते पोचत नाही. अशी परिस्थिती प्रत्येक व्यक्तीच्या मनाची होत चाललेली आहे. आणि या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर समग्र जग, समग्र लोक जे आहेत, ही लोक धम्मापासून अलिप्त होण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ही अलिप्तता माणसाला इतक्या दुःखमय स्थितीमध्ये घेऊन जात आहे, कारण की धम्म समजण्यासाठी किंवा धम्माचं आचरण करण्यासाठी किंवा धम्म साधना करण्यासाठी तितकीच मानसिक उच्च लेवलची स्थिती देखील निर्माण करणे खूप गरजेचं आहे, जी अनेक लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती रात्रीचा प्रवास करावा म्हणून हातामध्ये दिवा घेतो, आणि हातामध्ये दिवा घेतल्यानंतर जो व्यक्ती त्याच्या हातात दिवा देतो आणि दिवा घेतल्यानंतर दिवा घेणारा व्यक्ती असा म्हणतो की मी जन्माचा आंधळा आहे आणि माझ्या हातामध्ये या पद्धतीने दिवा दिला तर त्याचा उपयोग काय. तर तो व्यक्ती असं म्हणतो, जो दिवा हातामध्ये देतो तो असं म्हणतो, तू अंध आहे परंतु तू प्रवासाला निघालेला आहे, आणि तुझा प्रवास एखाद्या ठिकाणी पोचण्याचा प्रवास आहे. रात्रीची वेळ आहे, रात्री रस्त्यामध्ये कोणीही व्यक्ती तुला धडकू शकतो, रात्री रस्त्यामध्ये कोणताही प्राणी तुझ्यावरती हल्ला करू शकतो, आणि म्हणून हा दिवा घे आणि हा दिवा घेऊन तू चालत राहा, तुझ्या रस्त्याने, तुझ्या मार्गाने तू चालत राहा, आणि ज्या दिशेला तू पोचतील तर दिवा असल्यामुळे समोरच्या व्यक्तीला कळेल की समोरून कोणीतरी व्यक्ती येत आहे. परंतु काही मैल अंतर चालत गेल्यानंतर एक व्यक्ती त्या अंध व्यक्तीला धडकतो, आणि अंध व्यक्तीला धडकल्यानंतर जो व्यक्ती दिवा हातात धरलेला असतो तो व्यक्ती समोरच्या व्यक्तीला म्हणतो, तुम्ही काय आंधळे आहात का, तुम्हाला काय दिसत नाही का. धडकलेला व्यक्ती म्हणतो की माफ करा, तुम्ही आंधळे आहात का, तुम्ही मला धडकलात, मी तर व्यवस्थितच चाललो होतो परंतु तुम्ही मला धडकला. तर धडकणारा व्यक्ती असं म्हणतो की माझ्या हातामध्ये कंदील आहे, दिवा पेटलेला आहे आणि तो पण तुम्हाला दिसला नाही. तर धडकणारा व्यक्ती असं म्हणतो की माफ करा,
तुमच्या हातातील कंदील हा कधीच विझलेला आहे. तुम्हीच अंधा. तो म्हटला, मी तर अंधा आहेच. मला लक्षात नाही आलं माझ्या हातातला दिवा हा विझलेला आहे, कंदील हा विझलेला आहे. याप्रमाणे जो व्यक्ती धम्माच्या मार्गावरती चाललेला आहे, सुरुवातीला त्याच्या धम्माच्या मार्गावरती येण्याचा जो जोर असतो तो खूप जास्त त्वशेने असतो आणि जेव्हा जेव्हा त्याचा हा जोर वाढतो आणि हळूहळू तो जोर कमी कमी होत जातो. त्याची जीवनाची जी काही स्थिती दिवसेंदिवस जी बदलत जाते आणि एका अशा स्थितीमध्ये ती बदलत जाते की तिथून तो पूर्णपणे अधम्ममय होतो. आज लोकांच्या जीवनामध्ये धम्माची आवश्यकता उरलेली नाही अशा प्रकारचं चित्र सगळीकडे दिसतंय. लोक जीवन जगत असताना धम्माला कशा पद्धतीने अलिप्त ठेवतात याविषयीची चिंतन, याविषयीचे विचार व्यक्त करण्यामध्ये अनेक लोक अनेक प्रकारचे पर्याय उभे करत आहेत. आणि म्हणून आपण जो आपल्या हातात कंदील घेतलेला आहे धम्माचा, तो कंदील, तो प्रकाश घेऊन आपण चाललं पाहिजे. परंतु वारंवार तो प्रकाश पेटलेला आहे का नाही आपल्यातला, याला देखील आपण पाहणे खूप गरजेचं आहे. नाही तर अंध व्यक्तीच्या हातातला कंदील ज्या पद्धतीने विझला त्या पद्धतीने आपल्या हातातील धम्म देखील आपण विझलेल्या अवस्थेमध्ये जर घेऊन चालले असेल आणि फक्त आपण चर्चेसाठीच प्रत्येक गोष्ट जर करत असो तर त्याच्यातून कोणतीच गोष्टीची निष्पत्ती आपल्या जीवनामध्ये होणार नाही. त्यातून कोणतंही आपलं शील समाधी आणि प्रज्ञेचं जीवन विकसित होणार नाही. आपल्याला शील समाधी आणि प्रज्ञा हे आपल्या जीवनाचा जर अविभाज्य भाग बनावं असं जर वाटत असेल तर आपल्या जीवनामध्ये अमूल्यग्राह परिवर्तन येणे खूप आवश्यक आहे. आणि हे परिवर्तन साध्य करायचं असेल तर आपली जी सायकोलॉजी आहे, आपलं जे स्वतःचं एक मानसिक विचार पद्धती जी आहे, आपली जी मानसिक प्रभाव करणारी जीवन पद्धती आहे, या जीवन पद्धतीकडे आपण बारकाईने लक्ष देणे खूप गरजेचं आहे. सिग्मंड फ्राईड ज्याने माणसाच्या मनाचं अत्यंत सूक्ष्म अशा प्रकारचं विश्लेषण केलेलं आहे, या सिग्मंड फ्राईडनी एक गोष्ट स्पष्टपणे सांगितलेली की माणसाच्या प्रत्येक कृतीमध्ये पीडन आणि परपीडन या स्थिती या सातत्याने येत असतात. एक तर पीडा, एक तर दुःख आपण सहन करतो किंवा एक तर दुःख दुसऱ्याला सहन करत असताना त्याचं दुःख पाहून आपल्याला दुःख होतं. ही आपली एक मानसिक प्रवृत्ती आहे. सिग्मंड फ्राईडने सांगितले या सर्व गोष्टींच्या पाठीमागे आणि मनामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक प्रवृत्ती ज्या आहेत, ज्या इन्स्टिक्टच्या आहेत, त्या सर्व इन्स्टिक्टच्या पाठीमागे जर कोणती शक्ती काम करत असेल तर ती एकच शक्ती आहे जी आपल्या मनामध्ये आपण आपल्या इंद्रियांच्या द्वारे दमन केलेल्या जे काही आपल्या मानसिक प्रवृत्ती ज्या आहेत, आपले जे इन्स्टिक्ट जे आहेत ते इन्स्टिक्टच आहे. त्यातलं सगळ्यात महत्त्वपूर्ण इन्स्टिक्ट काम ऊर्जा हे आहे. त्याचं आपण दमन करतो आणि त्याचं दमन केल्यामुळे आपली सगळी स्वप्न त्या पद्धतीने बदलत जातात. ज्या काम ऊर्जेचं आपण दमन करतो त्यातूनच आपली द्वेष ऊर्जा तयार होत असते. ज्या काम ऊर्जेचं आपण दमन करतो त्यातूनच आपली एक मोह ऊर्जा तयार होत असते. आणि या प्रकारे आपलं समग्र जे अज्ञान जे आहे हे अज्ञान हे बनत असतं. फ्राईडने माणसाच्या मनाचं विश्लेषण करत असताना की त्याचं जे काही स्वप्न जे आहे त्या स्वप्नाचं म्हणजे इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स नावाचा त्याचा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये त्याने प्रत्येक गोष्टीचं म्हणजे लहान मुलांपासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत येणारी सर्व स्वप्न, येणारे सर्व विचार हे दुसरं तिसरं काही नसून ह्या माणसाच्या मानसिक प्रवृत्त्या ज्या आहेत या प्रवृत्त्यांना दमन केल्यामुळे त्यातून उत्पन्न होणाऱ्या गोष्टी आहेत. शेवटी सिग्मंड फ्राईड यांनी असं म्हटलं की माणूस त्याच्या या सर्व दुःखातून मुक्त होऊ शकत नाही जोपर्यंत तो त्याच्या या मानसिक प्रवृत्तीला उपभोगत नाही तोपर्यंत. आपल्या मानसिक प्रवृत्तीनं उपभोगणं यासाठीच तो जीवन जगत आहे. त्याचं जीवन जगण्याचं उद्दिष्टच ते आहे. म्हणून सिग्मंड फ्राईडची या प्रकारची मानसिक प्रक्रियेला विश्लेषण करण्याची ज्या पद्धती जर आपण पाहिली तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल, बुद्ध यापेक्षा वेगळी गोष्ट कोणती सांगत नाही. बुद्ध त्याच्या अतिसूक्ष्मतम स्तरावरती पोचतात. बुद्ध प्रत्येक गोष्टीचं बारीक अनालिसिस करतात आणि बुद्ध प्रत्येक गोष्ट हे अनुभोधातून सांगतात. ही प्रत्येक गोष्ट अनुभोधातून सांगत असताना बुद्धांनी ज्या पद्धतीचा मार्ग सांगितलेला आहे, ज्याला आपण आर्य अष्टांगिक मार्ग असं म्हणतो, ज्याला आपण 8 नोबेल पाथ असं म्हणतो, हे 8 नोबेल पाथ जो व्यक्ती फॉलो करेल, जो व्यक्ती त्या
अवस्थेमध्ये येईल त्याच व्यक्तीला बुद्ध काय म्हणतात ते कळेल. त्याच व्यक्तीला प्रीती सुख काय असतं ते कळेल. त्याच व्यक्तीला मानसिक जे काही जीवनातील जे सर्वोच्च अशा प्रकारची जी स्थिती आहे ती स्थिती कळेल. अन्यथा चार्वाक ज्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचं जीवन पद्धती स्पष्ट करत असताना, चार्वाक ज्या पद्धतीने इंद्रिय सुख, इंद्रिय भोगलालसा या पलीकडे जीवन नाही या पद्धतीचं चार्वाकचं जे सांगणं आहे, त्या चार्वाकच्या सांगण्यालाच सिग्मंड फ्राईड थोडंसं जोर देत असताना सिग्मंड फ्राईडनी मानसिक प्रवृत्त्यांना भोगणं हे सांगितलं आहे. सिग्मंड फ्राईडला त्याच्या पलीकडची कोणतीही गोष्ट ही लक्षात आली नाही की याच्यातून बाहेर कसं पडायचं. म्हणून जे काय आजच्या काळामध्ये सायकोलॉजिकल ज्या थेरपीज ज्या आहेत किंवा ज्या पद्धतीच्या नीतिमत्तेचे जे काही शास्त्र आहेत त्या शास्त्रानुसार जर आपण पाहिलं की ज्या पद्धतीने एखादा व्यक्ती बिहेवियर करतो, एक चुकीचं वर्तन तो करतो, ते हे सर्व वर्तन करत असताना त्याला पुन्हा योग्य वर्तनामध्ये आणण्यासाठी आपण आजकाल सायकॅट्रिस्टला वगैरे भेटतो आणि त्यातून आपण अनेक गोष्टी शिकतो, मनाचं विश्लेषण करतो आणि तो आपल्याला औषधं देतो आणि त्या पद्धतीने आपण आपलं जे काही पूर्वज जीवन आहे ते जीवन म्हणजे आपलं जे माइंडसेट जे आहे त्या माइंडसेटमध्ये आपण येतो, पण आपण त्यातून मुक्त होत नाही. परंतु बुद्धांचं विज्ञान हे मुक्ततेचं विज्ञान आहे. बुद्ध मानसिक प्रवृत्त्यांचं गुलाम बनू नका अशा प्रकारची शिकवण देतात आणि यातून मुक्त होण्याचा मार्ग बुद्ध सांगत असताना बुद्ध अनेक गाथेंच्या द्वारे म्हणजे भिक्षूंचं विनयपिटक जे आहे हे विनयपिटक दुसरं तिसरं काही नसून बाबासाहेब असं म्हणतात की सर्वसामान्य लोकांनी केलेल्या तक्रारी आहेत बौद्ध भिक्षूंच्या विरुद्धच्या आणि जेव्हा त्यांनी तक्रारी केल्या त्या सर्व तक्रारींना निराकरण करत असताना ज्या गोष्टींचे नियम म्हणून ते बनले गेले ते नियम विनय या स्वरूपामध्ये आपण पाहतो की विनय याचा अर्थ काय तर तुम्हाला सर्व विकारांच्या पलीकडे नेण्याची प्रक्रिया बुद्धांनी सांगितली आहे म्हणून त्याला विनयाची प्रक्रिया असं म्हटलेलं आहे. परंतु त्या सर्व तक्रारी आहेत आणि अशा तक्रारीचं निराकरण बौद्ध भिक्षूंचं करत असताना तथागतांनी अनेक प्रकारच्या गाथा या खूप सायंटिफिक बेसच्या या बौद्ध भिक्षूंना आणि तेथे उपस्थित असणाऱ्या गृहस्थ लोकांना दिल्या. त्यातलीच ही सगळ्यात महत्त्वपूर्ण गाथा आहे. या गाथेमध्ये असं सांगितलेले आहे की अक्कोची मग याचा अर्थ असा की एखाद्या व्यक्तीने माझा अपमान केला. एखादा व्यक्ती जर आपला अपमान करत आहे तर आपण तो अपमान सहन तरी करतो किंवा त्याला प्रत्युत्तर तरी देतो. प्रत्युत्तर दिल्यानंतर देखील आपलं मानसिक समाधान होत नसेल तर आपलं मन सातत्याने बदला घेण्याच्या प्रवृत्तीमध्ये राहतं. आपण प्रसंग पाहतो की कधी याचा अपमान करत आहे. इथे सर्व मानसिक व्यवहार एकमेकांचे अपमान करण्यावरती जास्त चाललेलं आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतं. मग तो समाज कोणत्याही वर्गातला असो, तो उच्च वर्गातला असो किंवा तो कनिष्ठ वर्गातला असो, कोणत्याही प्रकारची वर्गांची किंवा जातीची जरी प्रक्रिया जरी तुम्ही पाहिली तर जातीमध्ये देखील अपमान करण्याची प्रक्रिया म्हणजे उच्च जात ही कमी जातीच्या लोकांचा अपमान करते, कमी जात उच्च लोकांच्या जातींचा अपमान करतो. हे पारस्परिक आहे. म्हणजे सर्व लोक जे आहेत आणि लोकव्यवहार जे आहेत त्या लोकव्यवहारामध्ये हे सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की अपमान करणे. म्हणजे अक्कोची मग म्हणजे त्याने माझा अपमान केला. अवधी मग त्याने माझ्यावरती प्रहार केला, मला मारलं. अजिनिम त्याने मला हरवलं. मग हरवण्याची प्रक्रिया वेगवेगळ्या प्रकारामध्ये आहे. म्हणजे कोणी व्यक्ती जुगारामध्ये हरू शकतो, कोणी व्यक्ती वादविवादामध्ये हरू शकतो, कोणी व्यक्ती स्पर्धेमध्ये हरू शकतो. परंतु त्याने मला हरवलं म्हणजे आजची समाजाची जर परिस्थिती जर आपण जर पाहिली तर समाजाच्या परिस्थितीमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की माणसं प्रतिस्पर्धा करतात, एकमेकांच्या प्रती स्पर्धा करतात, महत्त्वाकांक्षा ठेवतात आणि यातून म्हणजे तुमचे शेजारी असेल, तुमचे नातेवाईक असतील, तुमचे अवतीभोवतीचे लोक असतील, तुम्ही एका जातीचे आणि दुसरे वेगळ्या जातीचे याच्यामध्ये स्पर्धा असेल किंवा अशा अनेक प्रकारच्या स्पर्धा ज्या आहेत किंवा वादविवाद जो आहे या विवादामध्ये अनेक लोक अडकलेली आहे किंवा जुगार आहे त्या जुगारीमध्ये अडकलेली आहे आणि यातून या प्रकारची स्थिती तयार होते की त्यांनी मला हरवलं. मग हरवलं कशामध्ये? वादविवादामध्ये हरवलं.
का स्पर्धेमध्ये हरवलं, का परीक्षेत हरवलं, कुठल्या स्थितीमध्ये तुम्हाला हरवलं, मात्र हरवलं ही एक भावना आपल्या मनामध्ये घर करून बसते. म्हणजे पहिलं तर त्यांनी माझा अपमान केला, त्यांनी मला मारलं, त्यांनी मला हरवलं, त्यांनी माझी सर्व संपत्ती, माझ्या सर्व गोष्टी या लुटल्या, या घेतल्या. यो चतं उपनयंती वैरंग तेच न संमती. अशा प्रकारची गोष्ट जो व्यक्ती आपल्या मनामध्ये सातत्याने ठेवतो आणि सातत्याने ठेवून मग तो व्यक्ती गृहस्थ असो किंवा त्या व्यक्तीने चिवर घेतलेला असो किंवा संन्यासी असो अथवा कोणी पण असो, जो व्यक्ती आहे त्याने कोणती कपडे घातली ते महत्त्वाचं नसून त्याच्या मनातील या प्रकारची जी भावना आहे ती जास्त महत्त्वाची आहे. आणि ही भावना म्हणजे की त्या व्यक्तीने मला या पद्धतीने मारलं, अपमानित केलं, मला लुटलं, मला हरवलं, अशा प्रकारची भावना जो व्यक्ती आपल्या मनामध्ये ठेवतो, अशा प्रकारच्या व्यक्तीचं जे मन आहे हे कधीही वैर भावनेतून मुक्त होत नाही. मग ती वैर भावना जी आहे ती द्वेष भावना, वैर याचा अर्थ द्वेष भावना, बदला घेण्याची प्रवृत्ती, ही जी द्वेष भावना जी आहे ही द्वेष भावना, या द्वेष भावनेतूनच त्याचं वैर कधीही शांत होत नसतं, उलट ते वाढत जातं. मग ते वैर छोटा असू अथवा मोठा असू किंवा ते जे वैर जे आहे खूप जुनं असू अथवा नवीन असू, ते कधी शांत होत नाही. अशा प्रकारच्या मानसिक प्रवृत्तीला घेऊन जीवन जगणाऱ्या लोकांचा संग्रह जास्त आहे. असे अनेक लोक आहेत ती या पद्धतीचंच जीवन जगतात. त्यांचं मन सातत्याने अशा प्रकारच्या अनसिव्हिलाइज संस्कृतीमध्ये वाढत असतं, जिथे असभ्यता आहे. याला बुद्ध असभ्य अशा प्रकारचं वर्तन संबोधतात. याच्यामध्ये सभ्य होण्याचा कोणतीही भावना नाही. यात असभ्यताच भरलेली, अनसिव्हिलायझेशन भरलेलं आहे. आणि या अनसिव्हिलायझेशनमधून जे व्यक्ती आपलं मत, आपले विचार आणि आपलं एकंदरीत जीवन या पद्धतीने ठेवतात, त्यांची कधीच वैरभावना शांत होत नसते. मग ते घरातलं असेल तरी ते शांत होत नाही, ते समाजातलं असेल तरी ते शांत होत नाही, ते आणखीन कुठल्याही ठिकाणचं असेल, नोकरीच्या ठिकाणाचं असेल, आता व्यवसायाच्या ठिकाणाचं असेल, ते कधीही तुमचं मन शांत होत नाही. अशाच प्रकारच्या वैरभावनेमध्ये ते सातत्याने ग्रसित राहतं. परंतु दुसरी गाथा बुद्धांनी सांगितलेली आहे की अक्कोची मग अवधी मग अजिनिमी अहासिमे ए चतंग नुपनयंती वेरंग तेसुन संमती. म्हणजे की त्याने मला अपमानित केलं, त्याने मला मारलं, त्याने मला हरवलं, त्याने मला लुटलं, अशा प्रकारची भावना ज्या व्यक्तीच्या किंवा भिक्षूच्या मनामध्ये राहत नाही, अशा प्रकारचे व्यक्तींचं वैर, मग ते छोटं असो अथवा मोठं असो, नवीन असो अथवा जुनं असो, त्याचं स्मरण त्याच्यामध्ये कमी राहतं, त्याचं स्मरण त्याच्यामध्ये राहत नाही. अशा प्रकारच्या व्यक्तींची वैरभावना ही शांत झालेली असते. वैरभाव शांत होणे म्हणजेच खऱ्या अर्थाने धम्माच्या भावनेला विकसित करणे. वैरभावना सातत्याने ठेवणे याचा अर्थ आपलं मन जे आहे हे सतत कलुषित ठेवणे. आणि मनाला जितकं तुम्ही कलुषित ठेवाल तितके तुमचे मानसिक व्यवहार जे आहेत हे तुम्हाला पीडादायक, दुःखकारक स्थिती निर्माण करून देतात. जसं तुमचं मन असेल तसं तुमच्या आजूबाजूची लोक हे येत जातात तुमच्या संपर्कामध्ये. त्याच प्रकारच्या लोकांचा भरणा होतो की ज्यांचं मन इतकं असंस्कृत, असभ्यपूर्ण असतं. म्हणून मनाला सुसंस्कृत करणे ह्या धम्माच्या मार्गातील सर्वात महत्त्वपूर्ण शिकवण आहेत, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. ही संस्कृती कशा पद्धतीने तुमच्यामध्ये विकसित होईल, तुमचं जीवन अधिक चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने बनेल, यासाठी आपण सातत्याने विचार केला पाहिजे. यासाठी सातत्याने आपण स्वतःचं अवलोकन केलं पाहिजे की आपण कुठे आहोत, खरंच आपला मार्ग जो आहे तो योग्य दिशेला चाललेला आहे का नाही. याच्या 4 प्रकारचे निकष तथागतांनी सांगितलेले. ते निकष या पद्धतीने आहे की ज्या पद्धतीने एखादा व्यक्ती हा अंधारातून प्रकाशाच्या दिशेने जातो, अंधारातून प्रकाशाच्या दिशेने जाणाऱ्या लोकांचा एक समूह असतो किंवा एखादा व्यक्ती असतो जो अज्ञान सोडतो आणि नव्या दिशेला पोचतो, प्रकाशाच्या दिशेला पोचतो. दुसरा असा व्यक्ती असतो जो अंधारातून अंधाराकडे चाललेला असतो, म्हणजे अज्ञानातून अधिक जास्त अज्ञानाकडे तो चाललेला असतो. अशा प्रकारचा पण लोकांचा एक समूह असतो जो एकमेकांना पारस्परिक संक्रमित करत असतो. अशाही लोकांचा एक समूह असतो.
तिसरा एक समूह असतो, जो समूह प्रकाशातून अंधाराच्या दिशेला चाललेला असतो. म्हणजे ज्यांना प्रकाश प्राप्त झाला आहे, ज्याला ज्ञान थोडंफार प्राप्त झालेले आहे, अशा ज्ञान प्राप्त झालेल्या लोकांचा समूह हा पुन्हा अंधाराच्या दिशेने प्रवास करत असतो. याचा अर्थ अज्ञानाच्या दिशेने तो प्रवास करत असतो. आणि चौथा जो समूह असतो हा प्रकाश आणि अधिक गडद प्रकाश या दिशेने देखील तो प्रवास करत असतो. आणि प्रकाश आणि प्रकाशाच्या दिशेने प्रवास करणारा जर समूह असेल तर असा समूह जो कमी ज्ञानातून अधिक जास्त ज्ञानाच्या दिशेने जर त्याची प्रगती करत असेल तर अशा समूहाचा भाग बनणे हे खूप महत्त्वपूर्ण असतं. हे 4 निकष तथागतांनी सांगितलेले, या 4 माणसांच्या कॅटेगरी सांगितलेल्या आहेत. या 4 प्रकारच्या कॅटेगरी घेऊन लोक जीवन जगतात. लोकांच्या जीवनामध्ये इतकं प्रखर अज्ञान आहे, त्या अज्ञानातून ते अधिक अज्ञानाच्या दिशेने चाललेले असतात. म्हणजे सुरुवातीला ज्या अंधश्रद्धा पाळत नसतात त्या हळूहळू अंधश्रद्धा पाळायला लागतात. सुरुवातीला कोणतीच अंधश्रद्धा ते आपल्यामध्ये निर्माण करत नसतात, हळूहळू सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा ते घेऊन बसतात. आजची परिस्थिती जर पाहिली तर आज आपल्याला सगळीकडे अशाच प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते. आज लोक या विज्ञानवादी जगामध्ये अधिक विज्ञानवादी बनण्यापेक्षा अधिक अंधश्रद्धाळू बनत आहे. अधिक त्यांचं जीवन हे अधिक अज्ञानामध्ये चाललेलं आहे. बाबासाहेबांनी जो मार्ग सांगितला, जो प्रकाश आणि प्रकाशाच्या दिशेने घेऊन जाणार आहे, या दिशेला जाणाऱ्या लोकांचा समूह निर्माण करण्यासाठी किंवा या दिशेने लोकांना संक्रमित करण्यासाठी आपण देखील त्या पद्धतीचे वातावरणाची निर्मिती करणे खूप आवश्यक आहे. जर हे वातावरण आपल्या जीवनामध्ये निर्माण झालं आणि बुद्धांनी सांगितलेले जे प्रिन्सिपल आहे, तसं वैरभाव नष्ट झाल्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टी होतात. वैरभाव नष्ट झाल्यानंतर तुमच्यामध्ये एक नॅचरल एक अशी भावना तयार होते की अनेक प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत निसर्गातल्या ह्या तुम्हाला समजायला लागतात. अनेक प्रकारे जे प्राणी कधी तुमच्या जवळही येणार नाही अशा प्रकारचे प्राणी तुमच्या जवळ यायला लागतात. अशा प्रकारची झाडं की त्या झाडांच्या ठिकाणी तुम्ही बसल्यानंतर ते झाड देखील तितकंच तरंगमय आणि तितकंच तुम्हाला एक रिप्लाय द्यायला किंवा तुमच्याशी अंतर्मुख व्हायला झाड देखील संवाद साधायला सुरुवात करतं. कारण की निसर्गाचा जो अनुभव आहे हा निसर्गाचा अनुभव वैरभाव शांत झाल्यानंतर अधिक वेगळ्या प्रकारचा असतो. प्राणीही जवळ येतात, पशुपक्षीही जवळ येतात. तुम्हाला कोणत्याही प्रकारची भीती निर्माण होत नाही, तुमच्यावरती कोणत्याही प्रकारची संकट निर्माण होत नाही, तुम्हाला कोणत्याही प्रकारे कुणाचा बदला घेण्याची भावनाच उरत नाही. तर ही भावना जर उरलीच नाही तर तुमचं जीवन ज्या एका सम्यक ज्ञानाने व्यक्त आणि पूर्णपणे भरून जातं आणि त्याची जी अभिव्यक्ती जी आहे हे अभिव्यक्ती देखील अतिशय सौंदर्यपूर्ण अशा पद्धतीची बनत जाते. म्हणून बुद्ध धम्माचं एक सामर्थ्य आहे की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जे काय आहे ते सर्वच्या सर्व गोष्ट सुंदरतम करण्यासाठी तुम्हाला ते कारणीभूत ठरतं. आणि म्हणून वैरभाव नष्ट झाल्यानंतर तुमचा चेहरा बदलला जातो. वैरभाव नष्ट झाल्यानंतर तुमची आभा मंडल हे बदललं जातं. वैरभाव नष्ट झाल्यानंतर तुमच्यामध्ये निर्माण झालेली जाणीव जे तुमचं ज्ञान आहे हे ज्ञान बदललं जातं. आणि हे ज्ञान बदलल्यानंतर त्या प्रकारचे गोष्टी आपण बोलतो त्या छोट्याशा बोललेल्या गोष्टी देखील एक प्रकारचे वेगळे उपदेश आपल्याला वाटायला लागतात. त्या अंतर्मन प्रेमाच्या स्थितीतून आलेल्या प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाला आणि तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रभावित करते. म्हणून बुद्धांनी अगदी पिसाळलेल्या हत्तीला देखील बुद्धांनी आपल्या करुणेच्या बलाने जिंकले. आपण एक गाथा आहे, त्या गाथेमध्ये म्हणतो की नाला गिरी गजवर अतिमत्त भूतन दावगी चक्क मसनीव सुधारुणंतम, की तथागतांनी आपल्या करुणेच्या बलाच्या आधारे पिसाळलेल्या हत्तीला देखील सहजरित्या शांत केलं. तथागतांनी एक व्यक्ती त्यांच्या अंगावरती येऊन थुकल्यानंतर, त्यांच्या चेहऱ्यावरती थुकल्यानंतर देखील फक्त आपल्या चिवरनी तो चेहरा पुसला आणि त्या व्यक्तीला तथागतांनी म्हटले की तुझं बोलणं झालं असेल तर मी बोलू का. तेव्हा तथागतांना कोणत्याही प्रकारचा क्रोध येत नाही आहे हे पाहून तो व्यक्ती हताश झाला. तो म्हटला की मी तुमच्या चेहऱ्यावरती थुंकतो आहे आणि तुम्ही चिवर काढून ते पुसताय आणि तुम्ही कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया मला देत नाही, याचं कारण काय.
तर त्याचं उत्तर तथागतांनी दिलं की तुमच्यामध्ये इतकी जास्त द्वेष भावना निर्माण झालेली आहे की तुमच्याकडे शब्द व्यक्त करण्यासाठी नाही आहे. म्हणजे ते शब्दच नाही, तिथे तुम्ही थुंकीद्वारे व्यक्त करताय. आणि थुंकीद्वारे व्यक्त केल्यानंतर मी फक्त ते पुसतो आहे. माझ्या मनाला कोणत्याही प्रकारे माझ्या मनातील तरंगाला ते स्पर्श करत नाही आणि ते तुम्ही थुंकलेले जे आहे ते तुमच्यावरतीच पुन्हा रिटर्न जाते. या प्रकारची गोष्ट तथागतांची आहे. म्हणून तथागतांनी प्रत्येक आपल्या जीवनातील प्रत्येक स्थितीमध्ये ज्या गोष्टीचा उपदेश केलेला आहे ती गोष्ट वैरभावनेतून मुक्त अशा प्रकारची गोष्ट आहे. आपण देखील आपल्या जीवनामध्ये कोणाच्याही प्रती वैरभावना केली नाही पाहिजे. आपण देखील आपल्या जीवनामधील सुखमय जे क्षण आहेत, प्रेममय जे क्षण आहे, म्हणजे 4 ब्रह्मविहार तथागतांनी सांगितले आहे जे साधनेच्या मार्गामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जर खरंच तुम्ही बुद्ध धम्माची साधना करत असाल तर तुम्हाला ह्या 4 ब्रह्मविहारांना आपल्या जीवनामध्ये पालन करणे खूप गरजेचे आहे. एक करुणाभाव. करुणा याचा अर्थ असा, करू याचा अर्थ दुःख, ना याचा अर्थ भावना. ज्याच्या मनामध्ये दुःखमुक्तीची भावना आहे ते करुणावान आहे. आणि करुणावान अशी स्थिती आहे की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या सर्व प्रकारच्या दुःखातून त्याला मुक्त करणं. हे करुणेचं काम, हे सातत्याने मन त्या अवस्थेमध्ये राहणे, याला ब्रह्मविहार असं म्हटलेलं आहे. म्हणून करुणा, मैत्री, मुदिता आणि उपेक्षा या 4 ब्रह्मविहार, म्हणजे मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा हे 4 ब्रह्मविहार आहेत. या 4 ब्रह्मविहारांच्या संदर्भात जर आपण आपलं जीवन पद्धती जर या पद्धतीची ठेवली की एक मैत्रीयुक्त मैत्री भावना, म्हणजे कोणत्याही प्रकारची स्पर्धा नाही, कोणत्याही प्रकारचा द्वेष भावना नाही, कोणत्याच प्रकारची क्रोध भावना नाही, कोणत्याच प्रकारची स्पर्धा नाही, अशा प्रकारची भावना ही मैत्री भावनेतूनच निर्माण होऊ शकते. बुद्धांनी खूप सायकोलॉजिकल सूत्र जे आहे हे सूत्र दिलेलं आहे आणि म्हणून या सूत्राचा उपयोग जर केला तर निश्चितपणे आपलं जीवन सुखमय आणि शांतिमय होऊ शकेल. निश्चितपणे आपल्याला जे साध्य करायचं आहे, जे समताधिष्ठ, जे समतेची भावना जी आहे ही काही फक्त राजकीय किंवा सामाजिक भावना आहे अशातला भाग नाही, ती सायकोलॉजिकल पण आहे. ती समता भावना जर सायकोलॉजिकल स्तरावर तुमच्यात निर्माण झाली तरच ती सर्व स्तरावरती निर्माण होऊ शकते. आणि ती सायकोलॉजिकल समता भावना निर्माण करायची असेल तर तुम्हाला, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये या पद्धतीने समतेची भावना विकसित करण्यासाठी मैत्रीची भावना विकसित करणे खूप गरजेचं आहे. म्हणून मैत्री भावना हे देखील एक सर्वात महत्त्वपूर्ण ब्रह्मविहार आहे. याचं पालन आपण केलं पाहिजे. करुणेच्या ब्रह्मविहाराचं आपण पालन केलं पाहिजे. आणि मुदित याचा अर्थ आनंदित असणे, आनंदित होणे, दुसऱ्याच्या आनंदामध्ये सहभागी होणे खूप महत्त्वपूर्ण सूत्र आहे. मुदिता याचा अर्थ काय की दुसरा व्यक्ती जो आहे त्याला सुख मिळत आहे, त्याला आनंद वाटत आहे, त्याच्या आनंदात आपण सहभागी होणे आणि आपण देखील आनंदाने आंदोलित होणे. आपण त्याच्याप्रती ईर्ष्याभावना करणे नाही, आपण त्याच्याप्रती द्वेषभावना ठेवणे नाही, आपण मनामध्ये तशा प्रकारची गाठ बांधून ठेवणे नाही, तर त्यातून मुक्त होणे. म्हणून हा जो मुक्तीचा मार्ग आहे, हा मुक्तीचा मार्ग या प्रकारच्या ब्रह्मविहाराच्या आचरणातून अधिक सिद्ध होतो. मग आपल्या रोजच्या जीवनामध्ये हे ब्रह्मविहाराचं आचरण आपण करणे गरजेचं आहे. म्हणून मुदितेची भावना याचा अर्थ प्रत्येकाला सुख मिळत आहे, प्रत्येकाला आनंद मिळत आहे याची भावना. नाहीतर एखाद्या व्यक्तीकडे पैसा आहे म्हणून आपल्या मनामध्ये त्याच्याप्रती ईर्ष्या आहे अशाही प्रकारची भावना होते. किंवा एखाद्या व्यक्तीकडे पैसा नाही आहे म्हणून आपण त्याला कमी लेखतो, अशा प्रकारची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण होते. तर अशा प्रकारची भावना निर्माण होऊ न देणे, उलट आपण इतरांना मदत कसं करू शकू या प्रकारच्या मदतीची भावना ही आपल्यामध्ये अभिवृद्ध करणे ही अत्यंत काळाची तर गरज आहेच आहे, परंतु ही ब्रह्मविहाराची देखील एक स्टेट आहे. आणि सर्वात महत्त्वाची उपेक्षा भावना, की उपेक्षा भावना म्हणजे सुख यो अथवा दुःख यो, लाभ हो अथवा हानी हो, अपमान हो अथवा मान सन्मान मिळो, सर्व लोक धर्मामध्ये, सर्व लोकस्थितीमध्ये आपलं मन उपेक्षा भावनाने व्यक्त असलं पाहिजे. उपेक्षा याचा अर्थ अलिप्तता. उपेक्षा याचा अर्थ सगळ्या प्रकारच्या गोष्टी जरी तुमच्या विरोधात घडत गेल्या किंवा सर्व प्रकारच्या गोष्टी देखील तुमच्या समर्थनात घडत गेल्या तर कोणत्याही गोष्टीने तुम्ही विचलित न होता आपल्या मार्गावरती अडून राहणे, आपल्या जीवन प्रवास हा स्वतःपन्न अवस्थेपर्यंत पोचवणे आणि स्वतःपन्न अवस्थेनंतर सकृतगामी, अनागामी आणि अरहंत अवस्थेपर्यंत घेऊन जाणे म्हणजेच खऱ्या अर्थाने बुद्धम शरणम गच्छामीच्या प्रक्रियेमध्ये येणे.
म्हणून उपेक्षा भावना हे ब्रह्मविहाराचं आचरण आपण केलं पाहिजे. म्हणजे जरी विपश्यना करत असला, जरी आनापानसती ध्यान करत असला, जरी मैत्री भावना ध्यान करत असला, तरी देखील ब्रह्मविहार हे अत्यंत महत्त्वपूर्ण भावनेच्या विधी आहेत. जरी महासतीपठ्ठान सुत्त जर आपण वाचलं, तर या सुत्ताच्या शेवटी देखील आपल्याला या प्रकारे स्पष्ट होतं की कसं ब्रह्मविहारांची उत्पत्ती आपल्यामध्ये होते. ब्रह्म याचा अर्थ ब्रह्मांड, ब्रह्मांड याचा अर्थ कॉस्मॉस. आणि हे सर्व वैश्विक जी स्थिती आपल्या मनामध्ये जी तयार होते, ही वैश्विक स्थिती, याचा अर्थ करुणा, मैत्री, मुदिता आणि उपेक्षा या 4 भावनेंची अभिवृद्धी आहे. या 4 भावनेंची अभिवृद्धी केली तर द्वेष भावना कधीच राहत नाही, वैर भावना कधीच राहत नाही. म्हणून आज जगाला जी शांतता हवी आहे, जगामध्ये पारस्परिक प्रेमभावना जी हवी आहे, जगामध्ये जी बंधुता भाव हवी आहे, देशादेशांमध्ये, देशात असणाऱ्या राज्यांमध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक जिल्ह्यांमध्ये ज्या पद्धतीची मानसिक भावना पाहिजे ती भावना वैर भावना असणे खूप गरजेचं आहे, म्हणजेच प्रेम भावना असणे खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आज जगाला जी बुद्धांची गरज आहे असं जे आपण म्हणतो की युद्ध नको बुद्ध हवं. युद्ध नको याचा अर्थ काय? एकमेकांना वैरभावनेतून नष्ट करण्याची प्रक्रिया नको. कारण एकमेकांना नष्ट करण्याची प्रवृत्ती ही आजची नाही, या आदिम काळापासून आहे. अगदी माणसांच्या टोळवाळू संस्कृतीचा विकास होत असताना ह्या विकासामध्ये कशा पद्धतीने कुटुंब व्यवस्था निर्माण झाली, शेती व्यवस्था निर्माण झाली, आता जर अभ्यास केला तर या अभ्यासाच्या अंती आपल्याला असं लक्षात येईल की या टोळ्या बनत गेल्या आणि या टोळ्या एकमेकांवर वर्चस्व करण्याच्या नादामध्ये एकमेकांशी युद्ध करत गेले. म्हणून अतिशय नरसंहारक अशा पद्धतीचा माणसाचा इतिहास आहे. आणि हा इतिहास जर आपण पाहिला तर युद्धाच्या पलीकडे दुसरा इतिहासच आपल्याला पाहायला भेटणार नाही. म्हणून युद्ध नको बुद्ध हवे, याचा अर्थ शांती हवी, याचा अर्थ पारस्परिक सहचार्य हवं, याचा अर्थ विश्वबंधुत्व हवं, विश्वसमता हवी, विश्व स्वातंत्र्य हवं, विश्व न्यायव्यवस्था हवी. या सर्व वैश्विक गोष्टीतून आपल्याला आपलं जीवन जे आहे हे अधिक सुखमय आणि संस्कारमय, संस्कृतीमय आणि जीवनाला बुद्धत्वाच्या दिशेला घेऊन जाणारं असायला हवं. जर या दृष्टिकोनातून आपला जीवन प्रवास चालला असेल तर योग्य पद्धतीने चाललेला आहे. जर या दृष्टिकोनातून आपला जीवन प्रवास चालला नसेल तर या दृष्टिकोनातून जीवन प्रवासावरती येण्यासाठी निश्चितपणे आपण प्रयत्न करा, निश्चितपणे आपलं जीवन त्या पद्धतीने बनवा. आणि बुद्ध म्हणजेच आपल्यातलं जे बुद्धत्व आहे हे बुद्धत्व विकसित करण्याचा आपण प्रयत्न करा, इतकीच या निमित्ताने मनोकामना मी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. आपण सर्व याच्यात सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय.